अमरावती शहरातील पंचवटी चौक परिसरात नारळ विक्रेत्यांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने महानगरपालिका आयुक्तांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। पंचवटी चौक येथे नारळ विक्री करणाऱ्या हातगाड्यांमध्ये जे विविध समुदायातील संबंधित आहेत, गेल्या काही दिवसात तीव्र वाद निर्माण झाला आहे। या वादामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून संबंधित विक्रेत्यांमध्ये भांडणाचे प्रकारही घडले आहेत। कोणत्याही क्षणी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा युनियनने दिला आहे। युनियनकडून सांगण्यात आलंय की त्यांची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, मात्र संबंधित विक्रेते ऐकण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे। 2021 मध्ये अमरावतीत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। यासाठी पंचवटी चौक येथील संबंधित हातगाड्यांवर तात्काळ अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। काही मोजक्या लोकांमुळे संपूर्ण हॉकर्स समुदाय बदनाम होऊ नये असेही युनियनने स्पष्ट केले आहे। नमस्कार, मी गणेश मारोटकर, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संस्थापक अध्यक्ष तसेच पतविक्रेता समिती सदस्य महानगरपालिका अमरावती। आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन देण्याचे कारण असे की पंचवटी चौकामध्ये ज्या नारळाच्या गाड्या लागतात त्या दोन धर्मांच्या, हिंदू आणि मुस्लिमांच्या तिथे गाड्या आहेत, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आपसामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत। ते एकामेकाच्या जीवावर उठलेले आहेत। आज तिथे काही बारी वाईट झाले किंवा तिथे कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, अशीच थोडक्या घटनेमुळे 13 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावती शहरामध्ये दंगल घडली होती। ज्या दंगलीमध्ये अमरावती शहराच्या नावाला काळीमा फासला होता। आपली अमरावती ही संस्कृती जपणारी अमरावती आहे, तसेच सर्वांसोबत आदराने, प्रेमाने आणि गोया गोविंदाने नांदत आहे। यांच्या या भांडणामुळे उद्या 1,00,000% जातीय दंगल निर्माण होणार आणि यांच्यामुळे बदनाम हा आमचा संपूर्ण हॉकर्स होणार। आमची संघटना, मी स्वतः, आम्ही हॉकरच्या हितासाठीच भांडत आलेलो आहोत। हॉकरच्या प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच आंदोलने, निवेदने देऊन हॉकर्सला न्याय मिळवून दिलेला आहे। परंतु या दोन लोकांच्या वादामुळे अगर अमरावती शहरामध्ये कुठली दंगल घडली तर हे संपूर्ण हॉकर्स व्यावसायिकांना भोगावे लागणार। म्हणून आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलेले आहेत का तात्काळ त्या गाड्या कायमस्वरूपी तिथून हटवाव्या, जेणेकरून अमरावती शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच कुठलीही दोन समाजामध्ये, दोन धर्मांमध्ये दंगली घडणार नाही आणि अमरावतीमध्ये तसेच वातावरण, शांततेचे वातावरण राहील। म्हणून आज आम्ही महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे। अगर तिथे कारवाई झाली नाही, तिथे कोणाची जीवितहानी झाली, तसेच काही जातीय दंगल तिथे घडली किंवा दंगा घडला तर याला जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील, तसेच अतिक्रमण विभाग राहील। यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, आम्ही हॉकरच्या हक्कासाठी भांडणारे लोक आहोत। आमची संघटना हॉकरच्या हितासाठी काम करते। आज अगर आम्ही हॉकरच्या विरुद्ध निवेदन देत आहोत तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे। निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष गणेश मारोटकर, जिल्हाध्यक्ष दीपक राज लोखंडे, वंदनाताई शिरभाते, आशाताई इंगळे, रीता लोखंडे, सय्यद बिस्मिल्ला, किरण कपिले, विजय राठोड, रवींद्र गोठवडे, सुशांत कुंभारे, राहुल गारके, जय कपिले, हर्षद इंगळे, रुपेश खंडारे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे।